Question number 19. Here is the question number 19. The question is, where will you put the comma in the given sentence? दिलेल्या वाक्यामध्ये तुम्ही कॉमा, ज्याला आपण स्वल्पविराम असं म्हणतो, कुठे वापराल? तर कॉमा हे चिन्ह अशा प्रकारे दाखवलेलं असतं पहा. तर त्या कॉमा दिलेल्या वाक्यामध्ये, दिलेल्या सेंटेन्समध्ये कुठं वापराल, अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. आणि वाक्य तिथं खाली दिलेलं आहे, आय लाईक केक्स, आईस्क्रीम अँड नूडल्स. तर या वाक्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहे, तुम्ही बऱ्याच वेळा तो वापरलेला आहे. कॉमा कुठे वापरावा लागेल असं त्यांनी दिलंय. तुम्हाला तो कुठे वापरायचं माहिती आहे, इथे वापरायचं हे माहिती आहे, पण ते सांगायचंय कसं, त्यासाठी वेगळे पर्याय दिलेले आहेत. मग पहिला पर्याय आहे बिफोर केक्स. बिफोर म्हणजे अगोदर. कालच्या तासिकेमध्ये पण आपण समजून घेतलं पहा. बिफोर, आफ्टर असे नेहमी येणारे जे परावलीचे शब्द आहेत आपले, ते तुम्ही पाठ करूनच ठेवायला पाहिजेत. बिफोर म्हणजे अगोदर. बिफोर केक्स म्हणजे केक या शब्दाच्या अगोदर द्या असं म्हणता येते. तर आपल्याला तिथे देता येईल का? तर नाही देता येणार. बिफोर केक्स, केक्सच्या अगोदर देता येणार नाही. आफ्टर आईस्क्रीम, आफ्टर म्हणजे नंतर. ऑब्विसली आईस्क्रीमच्या नंतर द्या असं म्हणतंय, तर ते देखील चुकीचं ठरेल. बिफोर नूडल्स, नूडल्सच्या नंतर तर फुल स्टॉप पाहिजे, तर ते बिफोर नूडल्स म्हणतंय, नूडल्सच्या अगोदर द्या म्हणतंय, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला तो देता येणार नाही. बिफोर आईस्क्रीम, शेवटचा पर्याय बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट ऑप्शन. बिफोर आईस्क्रीम, आईस्क्रीमच्या अगोदर तुम्हाला कॉमा द्यावा लागेल. अशा प्रकारचं त्या ठिकाणी उत्तर आपल्याला बरोबर द्यावं लागेल. त्यासाठी कॉमा कसा वापरायचा, यासाठी काही छोटे छोटे नियम आहेत. नियम भरपूर आहेत, पण महत्त्वाचे, जास्त करून ज्याच्यावर प्रश्न येतात अशा प्रकारचे थोडेसे नियम मी तुम्हाला या ठिकाणी पाहण्यासाठी दिलेत. यूज ऑफ कॉमा. कॉमा कधी कधी वापरायचा? बऱ्याच वेळा यादीतील शब्द, वस्तू वेगळ्या करण्यासाठी किंवा वेगळ्या दाखवण्यासाठी कॉमा वापरला जातो. म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त शब्द जर एकाच वेळेस येत असतील, एका सारख्या प्रकारातले, एका सामान्य नामातले, तर त्यांच्यानंतर कॉमा आपण वापरत असतो. उदाहरणार्थ, आय बाउट ॲपल्स, बनानाज, ग्रेप्स अँड मँगो. म्हणजे ॲपल, बनाना, ग्रेप्स, मँगो हे जे आहेत, हे फ्रूट प्रकारातले सर्व शब्द आहेत आणि म्हणून ते सलग त्यांची यादी तयार झाली पहा. त्यामुळे ॲपल नंतर कॉमा आलाय, बनानाज नंतर कॉमा आलाय, ग्रेप्स अँड मँगो. अशा प्रकारे ॲपल्स आणि बनानाच्या नंतर आपल्याला कॉमा द्यावा लागतो. म्हणून ज्या ज्या वेळी शब्दांची यादी असेल किंवा 3 पेक्षा जास्त शब्द एकत्र येतील, तेव्हा त्या ठिकाणी कॉमा वापरला जातो. दुसरा साधा आणि सोपा नियम आहे, 2 स्वतंत्र वाक्य जोडताना, म्हणजे जेव्हा आपण अँड, बट, सो, ऑर या उभयान्वयी, अव्ययाने किंवा कंजक्शनने जेव्हा आपण या ठिकाणी वाक्य जोडतो, त्या ठिकाणी आपल्याला कॉमा द्यायचा असतो. फॉर एक्झाम्पल आहे, आय वॉज टायर्ड बट आय फिनिश्ड माय वर्क. मी थकलेलो होतो, पण मी माझे काम पूर्ण केले. अशा प्रकारे. तर ते बट किंवा सो, ऑर, अँड हे शब्द वापरण्याच्या अगोदर आपल्याला कॉमा द्यायचा असतो. या ठिकाणी कॉमा दिलेला आहे पहा, तुम्हाला दिसत असेल. तर 2 स्वतंत्र वाक्य जेव्हा आपण एकमेकांना जोडतो, त्या ठिकाणी देखील कॉमा दिलेला असतो. वाक्याच्या सुरुवातीला येणाऱ्या शब्दानंतर, म्हणजे आपण म्हणतो ना, यस, नो, वेल, हावेवर, देअरफॉर अशा शब्दांच्या नंतर देखील कॉमा येतो. फॉर एक्झाम्पल, यस, आय ॲग्री विथ यू. यस म्हटल्याच्या नंतर आपल्याला कॉमा द्यावा लागेल. नो म्हटल्याच्या नंतर कॉमा द्यावा लागेल. वेल, हावेवर, देअरफॉर अशा प्रकारचे. तर हावेवरचं एक वाक्य दाखवलंय पहा, हावेवर ही डिड नॉट कम. अशा प्रकारे तुम्हाला हे शब्द वापरल्यानंतर देखील कॉमा वापरावा लागतो. त्यानंतर एक महत्त्वाचं आहे, जे म्हणजे हाक मारताना किंवा एखाद्याला ॲड्रेसिंग करायचं असेल, समवन ॲड्रेसिंग, कोणाला तरी आपल्याला उल्लेखून बोलायचं असेल किंवा कॉल करायचा असेल, आवाज द्यायचा असेल, तर अशा वेळेस देखील कॉमा दिला जातो. फॉर एक्झाम्पल, रमेश, कम हिअर. टीचर, प्लीज एक्सप्लेन अगेन. म्हणजे रमेशला तुम्ही त्या ठिकाणी ॲड्रेस करताय किंवा आवाज देताय, कॉल करताय त्याला, म्हणून रमेश नंतर कॉमा वापरलेला आहे पहा. तुम्हाला टीचरला काहीतरी विचारायचं आहे किंवा काहीतरी सांगायचं आहे, म्हणून तुम्ही टीचरला आवाज देताय, त्यावेळेस टीचर म्हटल्याच्या नंतर जो चिन्ह वापरलं गेलंय ते कॉमा वापरला गेलाय पहा. तर अशा प्रकारे कॉमा आणखी बऱ्याच ठिकाणी वापरतात, पण हे 4 महत्त्वाचे ठिकाणं आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला कॉमा वेळोवेळी वापरावा लागतो आणि म्हणून हे नियम आपण पाठच करणं गरजेचं आहे. त्याचा अधिकाधिक सराव होणं गरजेचं आहे.
Question number 20. Find the correct pair of rhyming words. Incorrect pair of rhyming words. Find the incorrect pair of rhyming words. Rhyming wordची इनकरेक्ट चुकीची जोडी तुम्हाला शोधायची आहे. ह्या शब्दांना फार महत्व आहे. करेक्ट आलंय की इनकरेक्ट आलंय काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. वूड, फूड. शेवटचे दोन अक्षर आणि उच्चार ज्याला आपण प्रोनाउन्सिएशन म्हणतो ते अगदी सेम यायला पाहिजे रायमिंग वर्ड्समध्ये. या ठिकाणी स्पेलिंग वेगळी आहे पण उच्चार सेम आहे, लक्षात घ्या. सन, फन म्हणजे ही करेक्ट जोडी आहे, ही देखील करेक्ट जोडी आहे. सन आणि फन. अर्न, टर्न. शेवटचा जर आवाज तुम्ही व्यवस्थित ऐकला त्या शब्दांचा तर अर्न आणि टर्न तो सेम आवाज येतो. शेवटची जोडी जर तुम्ही पाहिली फेस आणि राईज असे दोन शब्द आहेत तर त्यांचा कुठेही यमक जोडेल आपल्याला दिसत नाही. त्यांचा शेवटचा एंडिंग साऊंड जो आहे तो सेम किंवा सिमिलर आपल्याला दिसत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा योग्य आहे. हे वरचे पर्याय चुकीचे आहेत कारण आपल्याला इनकरेक्ट पर्याय निवडायला सांगितलेला आहे. म्हणून या ठिकाणी जी इनकरेक्ट रायमिंग पेअर आहे किंवा रायमिंग वर्ड आहे तो आहे 4th नंबर ऑप्शन फेस, राईज. अशा प्रकारे कुठलेही रायमिंग वर्ड्स तुम्ही डायरेक्ट स्पेलिंग पाहून शोधू नका. तर ते शोधताना तुम्हाला ते प्रत्येक शब्द वाचला गेला पाहिजे. तुम्ही जर स्पेलिंग पाहून शोधलं तर तुमचा पर्याय क्रमांक 2 पहा तुम्ही चुकीचा दिला असता. तर इथं स्पेलिंग पाहून तुम्ही जर केलं अरे इथं स्पेलिंग वेगळं आहे गाड्या मग लगेच ते चुकून जाईल तुमचं. त्यासाठी शब्द वाचणं फार महत्त्वाचं आहे. त्याचं प्रोनाउन्सिएशन योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे. विच वर्ड विल कम लास्ट इन द डिक्शनरी. क्वेश्चन नंबर 21 आहे. विच वर्ड विल कम लास्ट इन द डिक्शनरी. डिक्शनरीमध्ये कोणता शब्द सर्वात शेवटी येईल असं त्यांनी विचारलंय. कम लास्ट. तर आपल्याला डिक्शनरी स्किल शिकवलेला आहे पहा. डिक्शनरीमध्ये शब्द लावताना अल्फाबेटिकली लावायचे असतात. ए, बी, सी, डी आणि या क्रमानेच पुढे झेड पर्यंत ते लावायचे असतात. तर मग त्याचा सर्वसाधारण नियम असतो की ज्या शब्दाची सुरुवात ए ने झालेली असेल तो शब्द 1 नंबरला येईल. आपल्याला सगळ्यात अगोदर प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर काय आहे ते पाहावं लागेल. या शब्दाचं पहिलं अक्षर बी आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेल्या शब्दाचं अक्षरही बीच आहे. तिसऱ्यामध्ये देखील बी आहे आणि चौथ्यामध्ये देखील बी आहे. म्हणजे हे सर्व शब्द एका पाठोपाठ येतील. मग त्यासाठी आपल्याला 2 नंबरचं अक्षर पाहावं लागेल. तर आर आहे, ओ आहे, ई आहे आणि यू आहे. तसे 2 नंबरचं अक्षर सगळ्या ठिकाणी वेगळं आहे. मग हे वेगळं असताना आपल्याला सगळ्यात अगोदर कोण येतं ते पाहिलं पाहिजे. त्या 4 शब्दामध्ये जर तुम्ही विचार केला तर ई हे सर्वात अगोदर येतं 2 नंबरचं. नंतर जर तुम्ही विचार केला तर ओ येतो. त्यानंतर विचार केला तर आर येतो आणि त्यानंतर विचार केला तर यू येतो आणि मग यू हा शेवटच्या शब्दामध्ये आहे. म्हणून जर डिक्शनरी स्किल प्रमाणे जर पाहिलं तर बट हा शब्द सगळ्यात शेवटी येईल. अशा प्रकारे तुम्हाला डिक्शनरी स्किल यायला हवेत. एबीसीडी आणि अल्फाबेट यांचा चांगला सराव तुमचा असायला हवे. कोणतं अक्षर कोणत्या अक्षरानंतर येतं हे जर तुम्हाला पटकन कळलं तर तुम्ही डिक्शनरीनुसार शब्दांचा क्रम अतिशय पटकन आणि जलद गतीने लावू शकता. देन नेक्स्ट क्वेश्चन. विच वर्ड विल कम लास्ट इन द डिक्शनरी. दिलेल्या शब्दामध्ये कोणता शब्द डिक्शनरीमध्ये लास्ट येईल. तर या ठिकाणी पहा ए सुरू होणारे सगळे शब्द आहेत. म्हणजे पहिल्या अक्षराचा विचार न करता आपल्याला दुसऱ्या अक्षराचा विचार करावा लागेल. दुसरं अक्षर या ठिकाणी पी आहे, त्यानंतर एन आहे, त्यानंतर आर आहे, त्यानंतर एक्स आहे. तर सर्वात शेवटी कोण येतो हे आपल्याला शोधावं लागेल. लास्ट म्हटलंय कुठलं अक्षर सगळ्यात शेवटी येईल तर त्यामध्ये सगळ्यात शेवटी एक्स येईल. हे तुम्हाला पाहता क्षणीच लक्षात येतंय आणि मग अशा प्रकारे क्रम लावून तुम्ही तो पर्याय योग्यरित्या निवडू शकता. यासाठी तुमचा वारंवार सराव तुम्हाला करणं गरजेचं आहे. सर्व अक्षर आपल्याला एका पाठोपाठ एक क्रमाने ते माहीत असायला हवेत. X is the correct answer. Then next question. Choose the correct article for the given sentence. Choose the correct article for the given sentence. It is fastest. It is fastest train. ही एक फास्ट ट्रेन आहे. यासाठी तुम्हाला रिकाम्या जागेवर एक आर्टिकल वापरायचं आहे. आर्टिकल म्हणजेच उपपद असं आपण त्याला म्हणतो. बऱ्याच वेळा शब्दांबरोबर आपल्याला आर्टिकल्स ते वापरावे लागत असतात वाक्यामध्ये. तर तुम्ही शिकलेला आहात ए कधी वापरायचं, एन कधी वापरायचं, द कधी वापरायचं. जेव्हा एकच वस्तू असते आणि ज्यांची सुरुवात स्वराने वगैरे होत नाही अशा एका वस्तूसाठी आपण अ वापरतो. ज्या शब्दांची सुरुवात स्वराने होते किंवा ज्या नावांची सुरुवात स्वराने होते. स्वर कोणते असतात? ए, ई, आय, ओ, यू. ज्या अक्षरांची सुरुवात स्वराने होते यांच्या अगोदर आपल्याला एन वापरायचा असतो. त्यातही काही अपवाद आहेत. यूचा उच्चार ज्या ठिकाणी उ असा होतो त्या ठिकाणी एन वापरला जात नाही. जसं युनिटी,
युनिट या ठिकाणी ॲन वापरलं जात नाही. असे ते बरेच नियम आहेत. ते नियम देखील तुम्ही पुन्हा एकदा सराव करून घ्या व्यवस्थितरित्या. आणि कधी वापरलं जातं? जर ज्या त्रिकालबाधित गोष्टी आहेत जगामधल्या, की ज्या कधीही संपत नाहीत किंवा ज्या एकमेव आहेत असं आपण म्हणतो, त्या ठिकाणी आपण वापरतो. तर या ठिकाणी ट्रेन आले आणि कुठल्याही ट्रेनच्या नावाच्या अगोदर हे आर्टिकल वापरलं जातं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. इट इज द फास्टेस्ट ट्रेन. या ठिकाणी ट्रेनचा उल्लेख आलेला आहे आणि म्हणून हे आर्टिकल योग्य आहे. आता आर्टिकलबद्दल तुम्हाला थोडंसं आणि अजून आपण थोडीशी जास्त माहिती घेऊया. पहा या ठिकाणी आधी उल्लेख झालेल्या वस्तूंसाठी वापरतात. म्हणजे सुरुवातीचं एक वाक्य आहे, समजा डॉगची माहिती सांगितली पहा, आय सॉ अ डॉग. आणि मग पुन्हा डॉगची माहिती सांगत असताना डॉगच्या अगोदर वापरला जातो. आय सॉ अ डॉग, द डॉग वॉज बार्किंग. म्हणून डॉगसाठी पुन्हा या ठिकाणी वापरला. म्हणजे आधी एखाद्या वाक्यामध्ये जर उल्लेख झालेला असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये त्या डॉगसाठी त्या ठिकाणी वापरलंय. दुसरं आणखी कुठे वापरतो आपण? विशिष्ट ठराविक व्यक्ती वस्तूंसाठी. उदाहरणार्थ, द सन रायझेस इन द ईस्ट, द टीचर्स इन द क्लास. अशा प्रकारे त्या ठिकाणी वापरला जातो. विशिष्ट व्यक्ती, ठराविक व्यक्तींसाठी त्या ठिकाणी वापरला जातो. एकमेव गोष्टीसाठी, जसं मी सांगितलं मगाशी, जगामध्ये जी एकच गोष्ट आहे, अशा एका गोष्टीसाठी, म्हणजे ज्याला आपण अवकाशीय वस्तू म्हणतो, मून, अर्थ, सन, प्लुटो, नेपच्यून, हे जे ग्रह आणि उपग्रह आहेत, तारे आहेत, त्यांच्यासाठी हा शब्द वापरला जातो. त्या ठिकाणी पहा, द मून, द अर्थ या प्रकारे दिलेला आहे. त्यानंतर नदी असेल, रिव्हर, सी असेल, ओशियन असेल, माउंटेन्स असतील, यांच्या नावांपूर्वी सुद्धा वापरलं जातं. म्हणजे नदी, समुद्र, महासागर, पर्वतरांगा यांच्या नावापूर्वी सुद्धा वापरलं जातं. द गंगा इज रिव्हर, द अरेबियन सी, द हिमालयाज. म्हणजे पर्वताच्या नावांपूर्वी, नद्यांच्या नावापूर्वी, यांच्या नावांपूर्वी सुद्धा वापरलं जातं. त्यानंतर जे जगामधले पवित्र ग्रंथ आहेत, वृत्तपत्रे आहेत, न्यूजपेपर्स, त्यांच्या नावाच्या आधी सुद्धा वापरलं जातं. तर पहा, द गीता म्हणजे भगवद्गीता, जो आपला धर्मग्रंथ आहे, त्याच्या नावापूर्वी कुठलाही धर्माचा ग्रंथ असेल किंवा पवित्र ग्रंथ असतील तर त्याच्यापुढे द रामायणा, द महाभारता अशा प्रकारचे त्याच्या अगोदर वापरलं जातं. त्याचप्रमाणे न्यूजपेपर असतात पहा, द टाइम्स ऑफ इंडिया, द न्यूज लोकमत, अशा प्रकारचे खूप वृत्तपत्र आहेत, न्यूजपेपर्स आहेत, त्यांच्या नावाच्या अगोदर वापरलं जातं. त्यानंतर म्हणजे आपल्या डायरेक्शन्स आहेत, दिशा, त्यांच्या नावापुढे देखील वापरला जातो. द ईस्ट, द वेस्ट, द नॉर्थ, द साऊथ. अशा प्रकारे हा शब्द त्या ठिकाणी देखील वापरला जातो आर्टिकल. संपूर्ण कुटुंब दर्शवताना, समजा आपण एखाद्या फॅमिलीची ओळख करून देतोय, तर असं म्हटलं जातं, द पाटील्स, द रास्कर्स, द जाधव्स. अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांना आडनावांच्या पूर्वी वापरलं जातं एखाद्या फॅमिलीची ओळख करून देताना, किंवा त्या संपूर्ण फॅमिलीला उद्देशून जेव्हा आपण शब्द वापरत असतो तेव्हा त्या फॅमिलीच्या आडनावाच्या अगोदर वापरायचं असतं. तर तुम्हाला दचं आर्टिकल कधी वापरायचं हे लक्षात आलंच असेल. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 23 अँड 24 अँड 25 साठी हा पॅसेज आहे. पॅसेज केअरफुली रीड करायचा आणि मग जवळ-जवळ पॅसेजवर 3 प्रश्न असतात. 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तर तर सहज मिळतात. एका प्रश्नासाठी तुम्हाला थोडंसं आकलनात्मक वाचन करावं लागतं, अंडरस्टँडिंगने वाचन करावं लागतं, समजून घ्यावं लागतं. रीड द पॅसेज केअरफुली अँड फाइंड द आन्सर्स फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. Once there was a king. Once there was a king. He loved stories. Tell me a story, he said all the time. At the end of the story, he said, and then what happened next? Nothing. This is the end, said the storyteller. अशा प्रकारचा एक स्टोरी मधला छोटासा पॅराग्राफ घेतलेला आहे. वन्स देअर वॉज अ किंग, एक राजा होता. ही लव्ड स्टोरीज, अशा प्रकारे त्याचा मराठी अर्थ आहे. त्याला गोष्टी खूप आवडायच्या. टेल मी अ स्टोरी, ही सेड ऑल द टाइम. तो नेहमी सतत म्हणत राहायचा. कोणी भेटलं तर तो म्हणायचा, मला एक गोष्ट सांगा. आणि ॲट द एंड ऑफ द स्टोरी ही सेड, गोष्ट संपली की तो म्हणायचा, अँड देन, मग काय झालं? व्हॉट हॅपन नेक्स्ट, पुढे काय घडलं? आणि मग गोष्ट सांगणारा कंटाळून जायचा. तो म्हणायचा, नाही नाही, संपली गोष्ट, नथिंग, दिस इज द एंड ऑफ स्टोरी. आता गोष्ट संपली. सेड द स्टोरी टेलर. स्टोरी टेलर म्हणजे गोष्ट सांगणारा जो व्यक्ती असतो, कथा सांगणारा. देन क्वेश्चन पाहूया आपण. व्हॉट डिड द किंग लव? व्हॉट डिड द किंग लव? राजाला काय आवडायचं? तर ऑप्शन आहेत नथिंग, पोयम, स्टोरी, फ्लावर्स. तर तुम्ही या ठिकाणी पाहिलंय पहा, पहिल्याच ओळीमध्ये ही लव्ड स्टोरीज, ही लव्ड स्टोरीज.
तर त्या राजाला स्टोरी आवडत होत्या. ही लव्ड स्टोरीज. म्हणून ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 24. फाइंड द अपोजिट वर्ड फॉर हेट. अपोजिट वर्ड विरुद्धार्थी शब्द कोणासाठी? हेटसाठी. अवतरण चिन्हामध्ये दिलेला तो शब्द असतो तो आपण पाहायचा, त्याच्यासाठी अपोजिट वर्ड आपल्याला द्यायचा असतो. पॅसेजमध्ये हेटसाठी कुठला शब्द आलाय की जो त्याचा अपोजिट आहे, तर आपण अगोदर पर्याय वाचून घेऊ म्हणजे तुम्हाला आणखी सोपं जाईल. स्टोरी, लव, नेक्स्ट, टाइम. तर हेट म्हणजे तिरस्कार करणे किंवा द्वेष करणे का? तिरस्कार किंवा द्वेष. तर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की हेटचा अपोजिट वर्ड कोणता आहे, तर तो आहे लव. म्हणजे प्रेमळपणाने किंवा प्रेमाने एखादी गोष्ट आवडणे, तर त्याच्यासाठी लव त्या ठिकाणी आलेला आहे. हेटचा अपोजिट वर्ड या ठिकाणी तुम्ही पाहिलं, ही लव्ह स्टोरी. हे पहा. Then next, question number 25. Which punctuation mark is not used in the passage? पॅसेजचं पुन्हा काळजीपूर्वक तुम्हाला वाचन करावं लागेल, ऑब्झर्वेशन करावं लागेल की विच पंक्च्युएशन मार्क्स, कोणतं पंक्च्युएशन मार्क किंवा विरामचिन्ह नॉट युज्ड. यूज म्हणजे वापरलं, वापरले नाही. पॅसेजमध्ये कुठलं पंक्च्युएशन मार्क्स वापरलं नाही अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. कॉमा, फुल स्टॉप, ॲपॉस्ट्रॉफी, क्वेश्चन मार्क असे 4 ऑप्शन आहेत. तर आपल्या असं लक्षात येईल वापरलं नाही म्हणजे 3 कोणते तरी वापरले असतील, एक वापरलेलं नाही. आपण पाहूया पॅसेजमध्ये, तुम्ही स्वतःच निरीक्षण करा. पहा, या ठिकाणी फुल स्टॉप आलेला आहे, कॉमा आलेला आहे, क्वेश्चन मार्क पण आलेला आहे. इथंही क्वेश्चन मार्क आहे, कॉमा आहे, फुल स्टॉप आहे, कॉमा आहे. म्हणजे काय आलेलं नाही हे तुमच्या लक्षात आलंच असेल. तर पहा, कॉमा आलेला आहे, फुल स्टॉप आलेला आहे, क्वेश्चन मार्क आलेला आहे. आलेलं नाही ते ॲपॉस्ट्रॉफी. या पॅसेजमध्ये ॲपॉस्ट्रॉफी आलेलं नाही, जे आपण काल पाहिलं पहा, कांटमध्ये, हॅवमध्ये, हॅवंटमध्ये त्या ठिकाणी असतं. तर या ठिकाणी ही 25 क्वेश्चन या ठिकाणी संपलेले आहेत फेब्रुवारी 2025चे. आता आपण नवीन प्रश्नपत्रिका घेत आहोत आणि त्याच्यामधले काही प्रश्न आपण सोडवून घेऊ आजच्या तासिकेमध्ये. ही जी क्वेश्चन पेपर आहे पहा, जी फायनल परीक्षा झाली होती 2025 फेब्रुवारी मागच्या वर्षी 2025 मध्ये, त्या फायनल पेपरचा एक क्वेश्चन पेपर मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेतलाय. त्यातले काही प्रश्न आपण समजावून घेऊ. जो वार्षिक शेवटचा पेपर जो आता तुमचा मला वाटतं 26 तारखेला आहे, मध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात? प्रश्न अतिशय साधे सोपेच असतात फायनल पेपरला सुद्धा. फक्त आपलं आकलन म्हणजेच वाचून समजून घेण्याची क्षमता चांगल्या प्रकारे वाढलेली हवी. चांगल्या प्रकारे अर्थ जर तुम्हाला समजले तर इंग्लिश हा स्कोरिंगचा विषय आहे, जास्त मार्क्स इंग्लिशमध्ये पडतात. द क्वेश्चन नंबर फर्स्ट इज चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. Question number first, choose the correct alternative of a contracted form to complete the sentence. Choose the correct alternative contracted form. कालच आपण पाहिलं, त्याच्यावर पहिलाच प्रश्न होता मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म संक्षिप्त रूप. कशाचं संक्षिप्त रूप आपल्याला वापरायचं पाहायचं आपल्याला. डॉट डॉट थ्रो द गार्बेज हेअर. डॉट डॉट थ्रो द गार्बेज हेअर. आरंट. आरचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होतो आरंट. डजचा होतो डझंट, हॅवचा होतो हॅवंट आणि डू नॉटचा होतो डोंट. डज नॉटचा होतो डझंट, आर नॉटचा होतो आरंट. तर डोंट थ्रो द गार्बेज हेअर म्हणजे येथे कचरा टाकू नकोस किंवा नका असा त्या ठिकाणी संदेश कुठे आपण लिहिलेला वाचतो. म्हणून या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 इज द राईट आन्सर. डोंट थ्रो द गार्बेज हेअर म्हणजे टाकू नका अशा प्रकारची सूचना त्या ठिकाणी दिलेली आहे, म्हणून डोंट त्या ठिकाणी आपण वापरतो. देन पहा, वॉचवर देखील प्रश्न आलाय आणि वॉचचे मी काल 2-3 गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावून सांगितल्या होत्या. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिव्हन सेंटेन्स. इट इज 8:45. Q2 आलंय का? कालच आपण समजावून घेतलं. Q2 म्हणजे काय? जेव्हा क्वार्टर सोबत 2 येतो तेव्हा कमी आहे, त्याचा असं शॉर्टकट आपण लक्षात ठेवायचा आहे. कमी आहे तर किती वाजायला कमी आहेत? 9. Q2 9 म्हणजे 9 वाजण्यासाठी किंवा 9 वेळ होण्यासाठी क्वार्टर
टाइम बाकी आहे. क्वार्टर म्हणजे 15 मिनिट्स. घड्याळाच्या भाषेमध्ये जर क्वार्टर आपण पाहिलं तर ते 15 मिनिट्स असतो क्वार्टर घड्याळाचा. तर 9 वाजायला 15 मिनिटे कमीत कमी कुठल्या घड्याळात आहेत? तुम्ही आत्तापर्यंत शोधून देखील ठेवला असेल पहा. ते ऑप्शन नंबर 2. या ठिकाणी क्वार्टर टू 9 आहेत. या ठिकाणी पाहिलं तर 9 o'clock झालेत. या ठिकाणी जर पाहिलं तर 15 मिनिट्स पास्ट 9 आहेत आणि या ठिकाणी 9:30 आहे म्हणून
थोडस तांत्रिक काहीतरी बिघाड झाला होता. मोबाईल ऑटोमॅटिक कनेक्ट होत नव्हता, त्यामुळे दुसऱ्या मोबाईलवरून कनेक्ट केलंय. आपण पुढे घेऊया. क्वेश्चन नंबर मला वाटतं 1 तुम्हाला ऐकायला आलेला होता. दुसरा समजला होता का सांगितल्यावर? उजगरे सर, दुसऱ्या प्रश्नापासून चालू करू ना? दुसऱ्या प्रश्नापासून चालू करू. हो, ठीक आहे. द सेकंड क्वेश्चन इज चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. इट इज 9:15. आपण कालच पाहिलं होतं पहा, 2:15 म्हणजे मी तुम्हाला काल म्हटलं होतं 2:15 म्हणजे कमी असणे, 15 मिनिट कमी आहेत 9 होण्यासाठी. तर त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 मध्ये ते दिसतंय पहा, 9 वाजायला 15 मिनिटे कमी आहेत. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3, चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्डची चुकीची जोडी, इनकरेक्ट पेअर, चुकीची जोडी शोधायची. जर वाचले तर लगेच लक्षात येतं. हाऊस माऊस योग्य रीतीने आवाज येतोय. टॉय बॉय ते देखील योग्य रायमिंग वर्ड आहे. इथं टॉल आणि टेल होतंय पहा, टॉल टेल, म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. मेक टेक हा देखील योग्य उच्चार आहे. देन क्वेश्चन नंबर 4, चूज द सेंटेन्स विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द कोणते अल्फाबेटिकली दिलेले आहेत अल्फाबेटच्या नियमानुसार, म्हणजे अक्षर कॅपिटल पाहिजे, आपल्याला कॅपिटलायझेशन पाहिजे त्या ठिकाणी. ते जर पाहिलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की कुठला पर्याय बरोबर आहे. पहिला पर्याय जर पाहिला तर या ठिकाणी जो माय दिलाय पहा, त्या मायचा एम कॅपिटल असणं गरजेचं होतं, ते एम कॅपिटल नाहीये. तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं तर एम कॅपिटल हवा होता, तो कॅपिटल नाहीये. म्हणजे हे 2 पर्याय सरळ सरळ चुकीचे आहेत. उरले हे 2 पर्याय ज्या ठिकाणी वाक्याची सुरुवात कॅपिटल अक्षराने झालेली आहे. नंतर त्या वाक्यामध्ये असं कुठलं नाव आहे ज्या नावांची सुरुवात कॅपिटलने व्हायला पाहिजे, तर प्रॉपर नावं असतील किंवा शहरांची नावं असतील तर ते नावं कॅपिटल अक्षरात असायला पाहिजेत. तर दुसऱ्या नंबरच्या पर्यायामध्ये जर पाहिलं मुंबई, तर मुंबईचं नाव हे कॅपिटल एमने सुरू व्हायला हवं, तिथे झालेलं नाहीये, म्हणून दुसरा पर्याय देखील चुकीचा आहे. जर हे एम खालचं मुंबई पाहिलं चौथ्या पर्यायामधलं, तर ते कॅपिटलने सुरू आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. Then next question number 5, choose the correct alternative to make a meaningful sentence. Please ... for me. पहिला शब्द आहे वेट, दुसरा आहे वेट, वेट, वेट्स. सगळ्यांचा उच्चार जवळजवळ सेम आहे, पण योग्य तुम्हाला निवडायचं आहे प्लीज ... फॉर मी. म्हणजे कृपया माझी वाट पहा अशा अर्थाचं ते वाक्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर येईल. प्लीज वेट फॉर मी, माझी प्रतीक्षा कर किंवा माझी वाट पहा. हे वेट म्हणजे वजन आहे, हे वेट म्हणजे ओले आहे. अशा प्रकारचे ते वेगवेगळे उच्चार आहेत त्यांचे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. क्वेश्चन नंबर 6, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. माय फादर इज द टीचर. माय फादर इज अन टीचर. द माय फादर इज अ टीचर. माय फादर इज अ टीचर. तर या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल्स योग्य प्रमाणात वापरायचे आहेत. तर टीचर बरोबर ॲन येत नाही. माय फादर इज द टीचर, इथं टीचरच्या अगोदर द आलंय. मी मग सांगितलं होतं टीचरच्या अगोदर द, पण इथं विशिष्ट प्रकारे ते वापरलेलं नाही. फक्त द टीचर वगैरे असं जर आपल्याला वापरायचं असेल तर ते द अगोदर येतं. म्हणजे हा देखील पर्याय चुकीचा आहे. दुसराही पर्याय चुकीचा आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये जर पाहिलं द माय फादर इज अ टीचर, तर ते वाक्यच पूर्णपणे चुकीचं आहे. वाक्यच उलटसुलट केलेलं आहे. चौथ्या पर्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं माय फादर इज अ टीचर, तर ते वाक्य बरोबर आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. सम स्टुडंट्स आर प्लेइंग ... द स्कूल. सम स्टुडंट्स, काही विद्यार्थी खेळत आहेत इन द स्कूल. तरी रिकाम्या जागेवर काय येईल हे आपल्याला शोधायचं आहे. तर पहिला पर्याय जर पाहिला स्टुडंट्स, तर इथं परत स्टुडंट जर ठेवला आपण, तर सम स्टुडंट्स आर प्लेइंग द स्कूल, तर ते वाक्य चुकीचं होतंय, गोंधळाचं होतंय. स्कूल ठेवलं तरी सुद्धा गोंधळाचं होतं. तुम्ही ते शब्द ते ठेवून पाहू शकता. आर ठेवलं तरी ते चुकीचं होतंय. पण जर पर्याय क्रमांक 3 मधलं इन फ्रंट ऑफ, सम स्टुडंट्स आर प्लेइंग इन फ्रंट ऑफ स्कूल, इन फ्रंट म्हणजे च्या समोर, शाळेच्या समोर काही विद्यार्थी खेळत आहेत असं अर्थाचं ते वाक्य होतंय, म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. देन क्वेश्चन नंबर 8, रिअरेंज द लेटर्स टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बऱ्याच जणांनी ते आता पाहिल्या केलंही असेल पहा. या ठिकाणी एक वर्ड दिलाय ज्याला असेंबल केलेलं नाहीये, किंवा त्याला काय म्हणतो आपण, पूर्णपणे मिक्स केलेला आहे असा तो शब्द आहे. त्याला तुम्हाला व्यवस्थितरित्या मिनिंगफुल बनवायचं आहे, रिअरेंज करून, योग्य प्रकारे त्याला लावून, त्याचा योग्य क्रम लावून. तर तुम्ही पाहू शकता कुठला शब्द तयार होतो. जर काहीच लक्षात आलं नाही तर तुम्ही इथले शब्द वाचू शकता. फॉलो, हे आणि हे वरचे सगळे स्पेलिंग मॅच होतात का पाहू शकता. फेलो,
तर ते त्या ठिकाणी मॅच होत नाहीत पाहते शब्द फ्लोअर. तर सगळ्यात जास्त मॅच होतो फ्लावर. तुम्ही पाहू शकता FLOWER अशा प्रकारचा तो शब्द होतो. म्हणजे असे प्रश्न खूप सोपे असतात वास्तविक पाहता. पण बऱ्याच वेळा वेगवेगळे जर पर्याय दिले आणि तर ते चुकीचं होऊ शकतं. कंप्लीट द वर्ड रजिस्टर. आता हे वर्ड रजिस्टर कंप्लीट करण्यासाठी आपल्याला फॅमिलियर वर्ड्स माहित पाहिजेत. काल आपण जे रिलेटेड वर्ड्स शिकत होतो त्यातलाच हा प्रश्न आहे रिलेटेड वर्ड्सशी संबंधित. तर एक शब्दांची यादी दिलेली असते आणि त्या यादीमध्ये एक शब्द मिस केलेला असतो आणि तो खाली पर्यायामध्ये असतो, तो आपल्याला शोधायचा असतो. त्यासाठी अगोदरचे शब्द कोणत्या प्रकारातले आहेत, कोणत्या किंवा कुठल्या फॅमिलीतले आहेत ते आपल्याला शोधता आलं पाहिजे, कुठल्या वर्ड रजिस्टर मधले ते आहेत. तर पहिला शब्द आहे पॅन, स्पून, ग्राइंडर, नाईफ. तर पॅन म्हणजे तवा होतो पहा स्वयंपाकासाठी आपण जो वापरतो तो. स्पून म्हणजे चमचा, ग्राइंडर, नाईफ म्हणजे चाकू होतो, ग्राइंडर म्हणजे एक प्रकारचं ते मिक्सर सारखाच आहे बारीक करण्यासाठी. आणि मग या सगळ्या शब्दांसोबत म्हणजे किचन मधल्या थिंग्स आहेत, किचन मधल्या वस्तू आहेत. तर वायर किचन मध्ये आपण वापरत नाही स्वयंपाक करण्यासाठी. मिक्सर, चॉक आणि स्पॅनर अशा प्रकारचे शब्द आहेत. तर मिक्सर आपण किचन मध्ये वापरतो पहा, म्हणून मिक्सर इज द करेक्ट आन्सर. वायर तुम्हाला माहिती आहे, तो वेगळा शब्द आहे. चॉक हा क्लासरूम थिंग आहे. स्पॅनर म्हणजे ज्याला आपण पाहणा किंवा असं हत्यार म्हणतो पहा, नट वगैरे खोलण्यासाठी वापरतो तो पाहणा. तर ते टूल्स मध्ये येतात स्पॅनर. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. योग्य पर्याय निवडा. करेक्ट अल्टरनेटिव्ह वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. माय फ्रेंड इज डॉट डॉट हिज मदर इन द किचन. माय फ्रेंड इज वाक्य पूर्ण करायचंय, पण त्या अगोदर वाक्यामध्ये कुठलं क्रियापद आलंय किंवा कुठलं टू बीचं रूप वापरलंय, इज वापरलंय. कुठलं वापरलंय? इज. तर इज सोबत नेहमी लक्षात ठेवा तुम्ही ING वाले शब्द येतात. इज सोबत नेहमी ING वाले शब्द येतात. ज्या शब्दामध्ये ING असतं ते शब्द इज, एम आणि आर यांच्या सोबत नेहमी ING येतं, कारण ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये असतं इज, एम, आर. आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये जे क्रियापद असतं, वर्ब असतं, त्याला ING लावलेलं असतं पहा. म्हणून तुम्हाला हेल्पिंग, माय फ्रेंड इज हेल्पिंग हिज मदर इन द किचन. त्या ठिकाणी हेल्पिंग हा शब्द अतिशय बरोबर येतो. हेल्प कुठल्याही शब्दाला ईडी लावलेला असेल तर ते भूतकाळीमध्ये म्हणजे पास्ट टेन्स मध्ये ते वापरलेलं असतं. हे आपण लक्षात घ्यायचं. त्यानंतर हेल्प्स, यस यस लावलेले शब्द हे एकवचनी नामामध्ये वापरले जातात. जसं ही हेल्प्स हर मदर, शी हेल्प्स हर मदर. ही, सी आणि इट यांच्यासोबत त्या क्रियापदाला यस लावलेलं असतं. हेही आपण लक्षात ठेवायचं आहे की यस लावलेला असेल तर ही, शी आणि इट त्या ठिकाणी वापरलेलं असतं. Then question number 11. Read all the sentence and choose the wrong one. Read all the sentences and choose the wrong one. चुकीचं शोधा म्हणते. राजेश runs fast. राजेश runs fast. राजेश sings nearly. राजेश speaks loudly. राजेश walks slowly. तर पहा कुठल्याही नामानंतर जर क्रियापद वापरायचं असेल तर त्या क्रियापदाला यस लावलेलं असतं. हे देखील तुम्ही निरीक्षणातून पाहू शकता. या ठिकाणी प्रत्येकाला यस लावलंय. हे तीनही वाक्य बरोबर आहेत त्या दृष्टीने. इथं यस लावलेलं आहे, पण जे नंतर आपण जे म्हणतो त्याला क्रियाविशेषण ऍडव्हर्ब जे वापरलेलं आहे ते चुकीचं वापरलंय. सिंग्स कशा प्रकारे सिंग्स करता? इथं रन्स फास्ट म्हटलंय म्हणजे पळतोय, जोरात पळतोय. स्पीक्स लाऊडली मोठ्याने बोलतोय. वॉक स्लोली हळू चालतोय. तसं सिंग्स, तर सिंग्स बरोबर आपण काय येतो? ज्याला स्वीट सिंग म्हणतो आपण, गोड गातोय, मधुर गातोय. नीटली गातोय, खूप चांगलं गातोय. इथं नियरली दिलंय. नियरली म्हणजे जवळ जवळ. सिंग आणि जवळ जवळचा काही संबंध लागत नाही, म्हणून हे रॉंग वन आहे. ऑप्शन नंबर 2. द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. धिस एरो शोज. एरोवर पुन्हा एक प्रश्न आलाय. कालच्या मला वाटतं परवाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये होता. धिस एरो शोज डॉट डॉट डायरेक्शन. हा एरो कोणती दिशा दाखवतोय किंवा कोणत्या बाजूला तो जात आहे? तर ऑप्शन वाचून घेऊया. अपवर्ड, डाऊनवर्ड, राईट, लेफ्ट. अपवर्ड, अप नुसता अप जरी शब्द तुम्हाला माहित असेल तरी तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ कळेल. अप म्हणजे वर, आणि तो एरो मला वाटतं वरच्या दिशेला चाललाय, लगेच दिसतंय, म्हणून ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट. डाऊन म्हणजे खाली, जर तो बाण खाली जात असेल तर डाऊनवर्ड, तो उजवीकडे जात असेल तर राईट, डावीकडे जात असेल तर लेफ्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. फिल इन द ब्लँक्स. ब्लँक्स रिकामी जागा. डॉट डॉट न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस. डॉट डॉट न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस. राजू न्यू ड्रेस, राजूज न्यू ड्रेस, राजू न्यू ड्रेस, राजूज न्यू ड्रेस. तर काय चुका आहेत? राजू वापरताच येत नाही, कारण इथं
मालकी दाखवायची आहे, हक्क दाखवायचा आहे. न्यू ड्रेस आहे, कोणाचा आहे? राजूचा आहे. मग राजूचा आहे म्हटल्यानंतर राजू म्हणता येत नाही आपल्याला, राजू न्यू ड्रेस. मग राजूचा असं त्याची मालकी होत नाही. मग राजूचा नवीन ड्रेस जर दाखवायचा असेल तर त्याला अपॉस्ट्रॉफी मध्ये यस लावावा लागतो. मग तो कुठे कुठे लावलाय? इथे लावलाय पण अपॉस्ट्रॉफी नाही म्हणून चुकलंय. इथे लावलाय पण राजूचं पहिलं अक्षर कॅपिटल पाहिजे, कुठल्याही नावाचं पहिलं अक्षर कॅपिटल पाहिजे म्हणून ते चुकलंय. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. राजूज न्यू ड्रेस. मालकी आणि हक्क दाखवायचा असेल तर त्या ठिकाणी यस लावलेला असतो अपॉस्ट्रॉफी मध्ये. फाइंड द ऑड मॅन आउट. पाहुणा ओळखा, चुकीचा शब्द ओळखा. फाइंड द ऑड मॅन आउट. नी, काइंड, किंग, काइट अशा प्रकारचे 4 ऑप्शन्स आहेत. तुम्ही म्हणाला तर सर यात वेगळं कसं ओळखायचं? तर त्या चौघांचा एकमेकांशी काय संबंध आहे तो शोधायचा, ज्याला आपण बुद्धिमत्तेमध्ये शोधतो पहा, समसंबंध, सहसंबंध त्या प्रकारे. मग इंग्रजीमध्ये शोधताना तुम्ही तो आवाजानुसार शोधा किंवा त्याच्या गटानुसार शोधा. ते कोण आहेत? फ्रुट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, त्याच्यानुसार सुद्धा शोधू शकता. तर आपण प्रोनाऊन्सिएशन नुसार शोधून पाहू. हा शब्द आहे KNEE. नी. नी म्हणजे गुडघा होतो पहा. तर या ठिकाणी KNE वाचताना तुम्ही केचा आवाजच होत नाही. हा जो के आहे तो पूर्णपणे सायलेंट आहे. त्याचा आवाजच केला जात नाही. फक्त इथून पुढे तो शब्द नी पासून NEE पासून पुढेच वाचला जातो. अशाच प्रकारचा नाईफ एक शब्द वरती गेला होता पहा. नाईफ. KNOW, नो माहित असणे. असे जे काही शब्द आहेत केने सुरू होणारे पण त्यांचा के सायलेंट असतो. म्हणून या ठिकाणी याचा उच्चार सायलेंट आहे. त्यानंतर काइंड. या ठिकाणी केचा उच्चार क होतोय पहा. या ठिकाणी किंग केचा उच्चार कच होतोय. या ठिकाणी केचा उच्चार काईट कच होतोय. जर उच्चाराच्या दृष्टीने पाहिलं तर नी हा पर्याय बरोबर आहे. पण या प्रश्नावर ऑब्जेक्शन घेतल्यामुळं नंतर असंही लक्षात आलं होतं की नी, किंग आणि काईट हे जर पाहिलं तर हे नाउन्स आहेत पहा. नाउन म्हणजे नाम. हे तिघं नामं आहेत आणि हे जे काइंड आहे ते ऍडजेक्टिव्ह आहे म्हणजे विशेषण आहे. काइंड दयाळू. तर मग ते विशेषणाच्या दृष्टीने हे बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये दोनही पर्याय बरोबर आहेत म्हणून मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये हे दोन्ही पर्याय ज्यांनी लिहिले होते त्यांचं उत्तर बरोबर दिलं होतं. तर अशा प्रकारे तुम्हाला योग्य रीतीने उत्तर जर शोधता आलं तर तुमचं उत्तर बरोबर असू शकतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन वेगवेगळ्या कारणाच्या दृष्टीने वेगवेगळं आहे. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क टू कम्प्लीट द सेंटेन्स. योग्य पंक्च्युएशन मार्क्स लावायचा आहे. व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. आपण कालच शिकलो बा पंक्च्युएशन मार्क मध्ये. व्हॉट अ आलंय, व्हॉट अ. आणि जेव्हा व्हॉट अ येतं तेव्हा बऱ्याच वेळा काय येतं त्या वाक्याचा अर्थ अगोदर सांगतो. व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. पाईल म्हणजे एक ढीग किंवा असं ज्याला आपण खूप मोठी थप्पी किंवा खान म्हणू शकतो. व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. तुझ्याकडे खूप मोठा खजिना आहे बा सोन्याचा, अशा प्रकारचं ते वाक्य आहे. म्हणजे ते आश्चर्य दाखवलेला शब्द आहे. आणि मग मी तुम्हाला कालच सांगितलंय जर आश्चर्य किंवा मनातील भावना प्रकट होत असतील अचानकपणे तर त्या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क्स असतं. म्हणून या वाक्यामध्ये एक्सक्लेमेशन मार्क्स येणार आहे. 16 नंबर क्वेश्चन. युअर फ्रेंड हेल्प यू ॲट द राईट टाइम. व्हॉट विल यू से टू हिम? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. यू फिनिश्ड हेल्प. युअर फ्रेंड हेल्प यू राईट टाइम. तुमच्या मित्राने तुम्हाला अगदी योग्य वेळी मदत केली. अशा वेळी तुम्ही कोणतं ग्रीट वापराल किंवा कोणता ऑप्शन त्या ठिकाणी वापराल? तर विश यू ऑल द बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन्स, हॅव अ नाईस डे, थँक्यू सो मच. आपण मदत केल्यावर नेहमी थँक्यू सो मच म्हणतो. कम्प्लीट द ग्रीड ऑफ ॲनिमल्स बाय चुजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स. या ठिकाणी योग्य क्रमावर एकदा योग्य शब्द ठेवायचे पहा. हे जर निरीक्षण केलं तर रॅबिट शब्द तयार होतोय. रॅबिट म्हणजे पहिला तुमचा ऑप्शन बी असायला हवा. त्यानंतर दुसरा जर शब्द पाहिला आडवा तर कांगारू तयार होतोय पहा. कांगारू. तर कांगारूचं पहिलं अक्षर के आहे आणि जिथं ऑप्शन आणखी तिसऱ्या नंबरला जिथे कमी जागा आहे इथं आर येणार आहे. त्यानंतर शेवटचा जर शब्द पाहिला तर तुम्हाला वाचल्याबरोबर कळला असेल तो आहे क्रोकोडाईल. तर त्याचं अक्षर सी असणार आहे पहा. मग BKRC हे पर्याय क्रमांक 2 मध्ये तुम्हाला मिळणार आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडून रिकामी जागा भरा. मार्च इज द डॉट डॉट मंथ ऑफ द इयर. मार्च महिना. मंथ ऑफ द इयर महिन्यातला. मार्च वर्षातला महिना आहे. तर खाली ऑप्शन वाचलं तुम्हाला कळेल काय उत्तर लिहायचंय. 3, 2, 3, 1. म्हणजे मार्च कितवा महिना आहे अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. तर त्या ठिकाणी 3 येईल का? मार्च इज द 3 मंथ ऑफ द इयर. नाही. तर कालच आपण पाहिले पहा ऑर्डिनल नंबर आपल्याला लिहायचा आहे. ऑर्डिनल क्रमवाचक. मार्च हा पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा आहे. तर तिसरा आहे आणि मग तिसऱ्यासाठी थर्ड हा शब्द आपण वापरतो.
ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप. या ठिकाणी शेप्स आलेत पहा. हा कुठला शेप्स आहे आपल्याला ओळखायला आलं पाहिजे. त्यासाठी पर्याय आपण वाचूया. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, रेक्टँगल म्हणजे आयत, स्क्वेअर म्हणजे चौरस, सर्कल म्हणजे वर्तुळ. तर या ठिकाणी हा जो आहे आकार किंवा शेप तो आहे रेक्टँगल. क्वेश्चन नंबर 20. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शोज द ॲक्शन वर्ड. असा पर्याय निवडा की जो ॲक्शन वर्ड असेल. आपण शब्द वाचूया. लवली, नॉईज, मंकी, यॉन. ऍक्शन म्हणजे कुठली तरी कृती त्यामध्ये घडलेली पाहिजे. लवली म्हणजे प्रेमळ, नॉईज म्हणजे गोंधळ, मंकी म्हणजे माकड, यॉन म्हणजे जांभळी देणे, आपण जी जांभळी देत होती. तुमच्या लक्षात आलं असेल की यॉन हा या ठिकाणी ऍक्शन वर्ड आहे. तुम्ही जर तिसरीच्या किंवा चौथीच्या पुस्तकात पाहिलं तर चित्रासह हे यॉन दिलेलं आहे बऱ्याच वेळा. यॉन म्हणजे जांभळी देणे, ती ऍक्शन आहे. क्वेश्चन नंबर 21. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ऑब्झर्व द पिक्चर, हे चित्र पाहायचंय. त्या चित्रामध्ये नेमकी कोणती क्रिया घडत आहे ते आपण पाहूया किंवा काय नेमकं घडतंय. पहिला ऑप्शन आहे स्टमक एच. स्टमक एच म्हणजे पोटदुखी. स्टमक म्हणजे पोट, एच म्हणजे दुखी, पोट दुखतंय. हेडेक म्हणजे डोकेदुखी. फिवर म्हणजे ताप. फोर्थ ऑप्शन इज कप अँड कोल्ड. तुमच्या लक्षात येईल तो चित्रामध्ये खोकताना दिसतोय पहा व्यक्ती, म्हणून ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट. कप अँड कोल्ड. कफ म्हणजे खोकला, कोल्ड म्हणजे सर्दी. क्वेश्चन नंबर 22 to 24. Read the passage and answer the questions. Once there was an emperor. Once there was an emperor. Emperor म्हणजे राजा in China who was very fond of gardening. एक चीन मधला राजा होता. Who was very fond of gardening. He loved plants and gardens. He even enjoyed working in his garden. त्याला त्याच्या बागेमध्ये काम करायला आवडायचं. People came from far and wide. लोक दूर दूरवरून यायचे टू सी हिज ब्युटिफुल गार्डन. त्याचा बाग पाहण्यासाठी लोक फार दूरवरून यायचे. अशा प्रकारचा पॅराग्राफ आहे. तर आपण आता प्रश्न पाहूया. हु वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग. हु वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग म्हणजे बागेमध्ये काम करण्यासाठी कोणाला जास्त आवड होती, बागेविषयी कोणाला अतिशय तळमळ किंवा आवड होती, अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. द आन्सर इज एन एम्परर. एम्पररला होती पहा, राजाला. एम्परर म्हणजे राजा, किंग. देन क्वेश्चन नंबर 23. चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द पॅसेज. योग्य जोडी त्या ठिकाणी निवडायची पॅसेज मधली. लवली प्लांट्स, फार पीपल, ब्युटिफुल गार्डन, ब्रेव एम्परर. तर कुठला ऑप्शन त्या ठिकाणी आला आहे पहा, लगेच दिसतंय शेवटच्या याला, ब्युटिफुल गार्डन. म्हणजे हे योग्य ऑप्शन आहे, जो नाऊन आणि ऍडजेक्टिव्ह आहे. सुंदर बाग, ऍडजेक्टिव्ह आणि नाऊनची ती जोडी आहे. 24 नंबर क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. द एम्परर एन्जॉईड. राजा काय एन्जॉय करायचा, एम्परर काय एन्जॉय करायचा? प्लांट्स, ब्युटिफुल फ्लावर, वर्किंग इन द पॅलेस, वर्किंग इन द गार्डन. पॅराग्राफ मध्ये पाहून घ्या राजा काय एन्जॉय करायचा. ही इव्हन एन्जॉय वर्किंग इन हिज गार्डन. राजा बागेमध्ये काम करायला त्याला एन्जॉय मिळायचा, म्हणजे आनंद मिळायचा. Therefore option number 4 is correct, working in the garden. Question number 25. Look at the picture carefully and select the correct option. चित्र दिलंय, त्या व्यक्तीने त्याच्या इयरला हात लावलेला आहे. तर ती कुठली ऍक्शन असणार आहे पाहूया आपण. कम हिअर. तो व्यक्ती कम हिअर म्हणतोय का? तर नाही. लेट मी थिंक. मला विचार करू दे, असं तो म्हणतोय का? नाही. आय कांट हिअर यू. व्हॉट्स रॉंग. काय चुकतंय असं तो म्हणतोय का? तर तो म्हणतोय आय कांट हिअर यू. तू काय म्हणतोस ते मला ऐकू येत नाही. आपल्याला ऐकायला आलं तर आपण असं कानाला हात लावतो, अरे काय म्हणतोय तू. आणि म्हणून त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट. तुम्हाला जर अशा प्रकारच्या आणखी प्रश्नपत्रिका हव्या असतील, सर्व प्रश्नपत्रिका ऑनलाईन सोडवणं शक्य नसतं, पण 2017 पासूनच्या सर्व झालेल्या शासकीय प्रश्नपत्रिका जर तुम्हाला पाहिजे असतील तर MSC पुणे या वेबसाईटवर सगळ्या प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तर देखील अवेलेबल आहेत. ज्या ज्या पालकांना आवश्यक असतील त्यांनी ती वेबसाईट कृपया लिहून घ्या. MSC महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद असं मराठीमध्ये जरी सर्च केलं तरी तुम्हाला ते सापडून जाईल. तर तुम्ही त्या ठिकाणी त्या प्रश्नपत्रिका शोधू शकता. 2017 पासून 2025 पर्यंतच्या ABCD सेटनुसार सर्व प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. सर्व पालकांचे पुनश्च एकदा मनपूर्वक धन्यवाद. आजची तासिका आपण या ठिकाणी थांबूया. उजागरे सर, बोला तुम्ही.